नमित अशोक पाटील गोलंदाजी ट्रॅकवर, षटक क्रमांक अखेरचं. पहिल्याच बॉलवर ऑन साइड ऑन ड्राय केलाय, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, खूप चांगला झेल राकेशने झेल पकडलाय आणि चिंगीला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागतोय तिसरा टीम ऐरोली कोलिवडा संघाला. 3 गडी बाद 28 धावा. न्यू बॅटर शैलेश गुप्ता आलाय. शैलेश गुप्ता न्यू बॅटर. 28 वर 3 गडी बाद. शेवटची ओव्हर आहे. पहिल्याच बॉलवर नमित पाटीलने विकेट प्राप्त केली अनिकेत साळुंकेची. आणि अनिकेत साळुंकेला बाद शेवटच्या ओव्हरमध्ये करणं गरजेचं होतं CR पाटील फाउंडेशन कुमार 11 तुर्बे संघासाठी, कारण की घातक ठरत असताना दिसला होता. आक्रमणाला सुरुवात केली होती. फटका हवेत आहे. पुन्हा एकदा एरियल रूटने चेंडू जाईल. रोनित पाटील सेफ हँड मानला जातो या टीमचा. त्याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाजाला परतावा लागेल. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट. शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी नमित पाटील आपलं काम चोख बजावतोय आणि हॅट्रिकच्या बोहल्यावर येत असताना आजच्या दिवसभरामध्ये हॅट्रिक झाली नाही, पण हॅट्रिकची संधी आहे नमित पाटीलला. न्यू बॅटर सोहन आलाय. चला सामना स्पीडअप करा प्लीज, कारण की अजूनही आपल्याला तब्बल 3 सामने खेळवायचे आहेत. यानंतर 2 सामने होतील, लक्षात घ्या. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आई गावदेवी 11 शिरवणे आयोजित शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना हॅट्रिक बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट झाली आहे. नमित पाटील चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 बॉलवर 2 धक्के देऊन मात्र फक्त 1 धाव खर्च केली. टीमची धावसंख्या 29. बेलापूरच्या स्पर्धेमध्ये दिवाळी मस्तांगच्या माध्यमातून जी स्पर्धा सुरू आहे बेलापूरच्या भूमीवर, त्या स्पर्धेमध्ये ऐरोली संघाला पराभूत केलं होतं तुर्बेश संघाने. पण या बॉलवर जर पाहिलं तर नो बॉलचा इशारा आलाय. बीमर चेंडू +1 म्हणजे 2 धावा मिळतील. 2 धावांना टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर 31 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. 4 गडी बाद 31 धावा. प्ले एंड मिस डॉट बॉलची सांगता होत असताना ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला. चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि या ओव्हरमध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर 3 धावा खर्च केलेत आणि 4 बॉल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. यश यांचा वेध इनटू द ब्लॉक होल. नमित पाटीलची धारदार गोलंदाजी, त्यामध्ये फलंदाज मात्र बाद होताना पाहायला मिळाल्या. 3रा धक्का या ओव्हरमध्ये देत असताना नमित पाटील लाजबाब गोलंदाजी, सुपर बॉलिंग परफॉर्मन्स. अगदी यशांचा वेध फर्निचर डिस्ट्रॉय, दांडी गुल झाली आहे आणि फलंदाजाला परतावा लागेल. विकेटवर विकेट 5वा धक्का लागतोय. पण या ओव्हरमध्ये नमित पाटीलने कमाल केली. काय गोलंदाजी केली. 2 धावा देऊन 3 विकेट प्राप्त केलीत. 3 गडी बाद करून 3 धावा खर्च केलेत. न्यू बॅटर आयुष आलाय. शेवटचा बॉल आहे. फुललेचा चेंडू आहे, फेकून दिलाय, पण उमेश कांबळे सारखी भिंत पार करू शकला नाहीये. विकेटचं पतन होत असताना या ओव्हरमध्ये तब्बल 4 विकेट घेण्याचा कारनामा केलाय नमित पाटीलने आणि फक्त 4 धावा खर्च केलेत. 3 धावा देऊन 4 गडी बाद केलेत नमित पाटीलने. टीमची धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचली आणि 32 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना टीम ऐरोली कोलिवडा संघाने आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शिरवणे चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हा भव्य दिव्य सोहळा